ठाण्यातील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले यांची येथे विशेष उपस्थिती लाभली। सर्वत्र भाजपाचा जोरदार प्रचार आणि विस्तार झपाट्याने सुरू असतानाच ठाण्यामध्ये लॉन्ड्री असोसिएशनने भाजपाच्या विचारांची धुरा हाती घेतली आहे आणि त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। भाजपाच्या स्थापना दिन व श्रीराम नवमीचा पवित्र योग साधून जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। यावेळी राम ठाकूर यांनी यावेळी या लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं भाजप पक्षामध्ये आल्यानंतर स्वागत देखील केलं। सोबतच यावेळी संतोष भोईरसह भाजपचे अनेक पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। सर्वप्रथम मी स्वतःला एक नशीबवान व्यक्ती समजतोय का भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये मला प्रवेश करायला मिळतोय। माझी स्वतःची इच्छा होती कुठेतरी माझं योगदान देशाच्या प्रगतीमध्ये व्हावं। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि त्याच्यामध्ये समावेश करून मी ते करण्याचा प्रयत्न करणार आहे। या अगोदर पण जल्लोषच आहे का भारतीय जनता पार्टीचा विजय असो, सगळेच विजय भारतीय जनता पार्टीचा आहेच, मग हा विजय का भारतीय जनता पार्टीपेक्षा लांब राहावा म्हणून मी माझे सहकारी राम ठाकूर यांच्या बरोबर आज या पक्षामध्ये प्रवेश करतोय। मला असं पूर्ण खात्री आहे की माझी जी पक्षाची जी टीम आहे, लोकल लेवलला जे माझे सगळे मेंबर्स आहेत, त्यांच्या बरोबर मिळून आम्ही काहीतरी पक्षासाठी आणि देशासाठी नक्कीच काहीतरी करू। धन्यवाद।